रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. मध्ये हर. रात्री मुक्काम आमचा केदारपूर गावामध्ये होता. आता केदारपूरमधून आम्ही 5:45ला बाहेर पडलो आहोत. आता पौडी या गावात जायचं आहे. तिथून मग गोरखपूरला. पौंडी 7 किलोमीटर आहे. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. जय शिवराय. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने, माता नर्मदा माताच्या आशीर्वादाने, सर्व देवांच्या आशीर्वादाने आज आम्ही परत आपला प्रवास सुरू करतोय. आजचा 12वा दिवस. खूप सुंदर ही पहाट. आनंदी आनंद. नर्मदे हर. आज परत थंड वाढले इकडं. थंडी खूप आहे. मध्ये 2-3 दिवस नव्हती. 1 तारखेपासून 4-5 तारखेपर्यंत काय थंडी नव्हती. आता परत जरा थंडी वाढली. आमचा प्रवास सुरू आहे पुढं. रोज एक नवीन नवीन अनुभव येत आहेत. खूप चांगले अनुभव यायला लागलेत. नर्मदा माता की जय. इथून पुढं पौंडी हे गाव 7 किलोमीटर अंतर आहे. तिथून पुढं गोरखपूर पुढं अंतर आहे. आजचा टप्पा आहे 30 किलोमीटरचा. तेवढा गाठायचा आहे आपल्याला. आम्ही जाणार सर्वजण. पाठीमागे यायला लागलेत. नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं व्हिडिओ अपडेट लवकर होत नाहीत. तरी लवकरात लवकर करायचा प्रयत्न करीन. आणि तुमच्या सर्वांचं प्रेम भरभरून भेटतं आहे. मॅसेज येतात, कॉल येतात सर्वांचे. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. तुम्ही जीवनात एकदा नर्मदा माता परिक्रमा करा. हा अनुभव वेगळेच आहेत. नर्मदे हर. नर्मदा माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फोंडी गावामध्ये आता पोचतोय आम्ही थोड्या वेळात. हे पुढं आले फोंडी गाव. सकाळचा सूर्य देवता आमच्या पाठी येतोय. नर्मदे हर. कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. इथलं पोलीस स्टेशन आहे. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. जय जय राम कृष्ण. गावचं घर, गावची सुरुवात, सकाळ पहाट. नर्मदे हर. हनुमान ग्राम पंचायत पौड़ी। यहाँ से कुरवट हार उसके तब पड़ेगा साले पाणी. नर्मदे हर. आपल्याला इथनं जाता येता सर्व लोकांसाठी मुफ्तमध्ये चहा करून देतात गरम गरम. आणि इथून मार्गदर्शन करतात की इथून जंगलाचा रस्ता असा आहे. 3 किलोमीटरवर गाव येईल. म्हणजे पूर्ण महत्त्वपूर्ण माहिती इथून देतात. आणि सर्वांना मोफतमध्ये चहा केले जातात. आणि इथं मधून गेलं म्हणजे 16 किलोमीटर अंतरावर जातं. आणि जर फिरून गेलं त्या डांबरी रोडने गेलं तर तो मला 32 किलोमीटर होतं. हे खूप महत्त्वाची माहिती हे काका आम्हाला देतात. इथं सर्व नर्मदा परिक्रमा वासियांना ही माहिती देतात. आणि मुफ्तमध्ये चहा देतात ते. नर्मदे. इथून असं मागच्या साईडनं आल्यानंतर हा इकडे डांबरी गेला आहे. आणि हा इकडं पाठीमागं हा कच्चा रोड, जंगल रोड गेला आहे. इथून गेल्यानंतर आपल्याला 16 किलोमीटरचं अंतर फरक पडणार आहे. आणि ही चहाची टपरी इथली. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा गावची घरं किती मस्त आहेत. कौलारू मातीची. खूप सुंदर असं गाव आहे. ह्या गावामध्ये पूर्ण शेणामातीचीच घरं आहेत. ते बघा कौलं खूप सुंदर. मध्ये हे इकडे बघू शकता किती सुंदर घर आहे. अप्रतिम. हाईट पण कमी आहे आणि प्रत्येकाच्या दारामध्ये सारवलेलं आहे. खूप सुंदर सारवलेलं बद्दल आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आम्ही तिथून निघलो. त्या गावातून पुढं आल्यानंतर ना एक शाळा लागते. त्या दोन्ही शाळेच्या मधून रोड आहे.
त्यामधून असं शेतातून आहे रस्ता, हा असं बांधानं रस्ता आहे हे बघा. आणि असं या लाईटच्या सर्व्हिस वायरी टाकलेल्या आहेत नदीच्या पाण्यासाठी दोन्ही साईडनं. ह्या रोडनं तुम्ही येऊ शकताय. हा रोड एवढा हे आहे, चांगला आहे आणि कमी आहे अंतरामध्ये गोरखपूरला जायसाठी. कारण की तो तिकडनं जो डांबरी रस्त्यानं आला तुम्ही तर तुम्हाला इकडनं 16 किलोमीटर होईल आणि तिकडनं 32 किलोमीटर होईल. तुमचे डायरेक्ट निम्मा टप्पा इकडून हे होतो. आणि हा रानातून जाणं आणि नदी नर्मदा माता इथून जवळ आहे, हे जाणं योग्य आहे. मला तर अनुभव आला आहे तसा की जेवढं आपण रानातनं जातो आहे नर्मदा माताच्या काठाकाठातून जातो आहे किनारे तेवढं अनुभव वेगवेगळे येतात. हे बघा पाण्याची विहीर, सुंदर सूर्यदेवता पाठीमागून येत आहेत, बाकीची मंडळी पाठीमागून येत आहेत. रामकृष्ण हरी. सकाळचे 8:06 झालेत आणि ह्या रानातून नर्मदेचं नाव घेत परिक्रमा करताना काय आनंद येतो आहे, अप्रतिम. नर्मदे हर. आणि आत्ताच शाळेपासून आम्ही तिकडच्या साईडला जात होतो, लगेच माणूस त्या वडाच्या झाडाखाली बसलेला पळत आला आणि म्हटला नर्मदे हर, तिकडून नाही इकडून जावा. असे आपल्याला वाट दाखवणारे पावलाला नर्मदेचे भक्त भेटतात. नर्मदे हर, नर्मदे हर. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये हर हर महादेव, नर्मदे हर, नर्मदा माता की जय ला कोणताही एक शब्द नक्की कमेंटमध्ये मेसेज करा. नर्मदे हर. हे बघा एवढा सुंदर निसर्ग, वा 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 वा. आणि पाठीशी हा आपला भगवा ध्वज पताका. जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी. आमचे महाराज तर माझ्यासोबतच आहे. ते बघा माझ्या पाठीशी, माझ्या हृदयावर आमचे महाराज पाठीशी आहेत. कायम असतात ते माझ्या, तर झोपताना काढून ठेवते. नर्मदे हर. तुम्हीही नक्की एक ना एक दिवस परिक्रमा करावी अशी इच्छा आहे. अनुभव वेगळा आहे, अप्रतिम अनुभव आहे, शब्दामध्ये नाही बोलू शकत मी. तर तुम्हीही घ्या आणि त्याची तयारी आत्तापासून सुरुवात करा. व्हिडिओ ऐकल्यापासून लगेच तुम्हाला बघा प्रचिती यायला सुरुवात होईल, वेळ लागत नाही. नर्मदा माता फक्त यायचं म्हणून इच्छा केलं तरीसुद्धा ती आपल्याला बरोबर परिक्रमा करून घेते. माझा निर्णय ह्याच वर्षी झाला. श्रावण महिन्याच्या अगोदर मामांकडे आलतो मी. माझे मामा श्री पांडुरंग रामचंद्र रोडे वास्तुशास्त्रज्ञ यांच्याकडे आलतो मी. त्यांनी बोलले मला असं आहे. आणि भैया काका आपले गजानन गरड भैया काका, त्यांनी पहिला परिक्रमा केली ती 2 वर्षापूर्वी. त्यांचे फोटो बघून त्यांचे थोडंफार अनुभव ऐकून तुम्ही लगेच तयार झालतो की आपण पण परिक्रमा करायची. आणि ती आत्ता सुरू आहे. खूप आनंद वाटतोय, त्रास काहीच होत नाही. नर्मदे हर, हर हर महादेव. तुम्ही नक्की नर्मदा परिक्रमा करावी. आपले विश्वाचे चालक धारक शिवशंभो शंकर, त्यांची मुलगी म्हणजे माँ नर्मदा माता, तिची परिक्रमा करतोय आम्ही. म्हणजे बघा किती भाग्य. हे सगळं श्रेय आमच्या मामाश्रींना जाते, कारण त्यांनी मला बोलले म्हणून मी ही परिक्रमा करतो. त्यांच्याकडे आलो नसतो तर माझ्या हातून काय हे घडलं नसतं. नर्मदे हर. काही गोष्टी असतात की त्या गोष्टी घडायला वेळ लागतो. ते म्हणतात ना देवाच्या दारामध्ये वेळ आहे. खरं देवाच्या दारामध्ये देर आहे, खरं अंधेर नाही, असं आहे.
खरंच अनुभव म्हणजे काय अप्रतिम. इकडची शुद्ध हवा, निसर्ग, पक्ष्यांची किलबिलाट, हे सकाळचा सूर्याचे किरण आहे बघा, सूर्यदेवता पाठीमागे येतात. सकाळची पहाट. हा बांधावरनं रस्ता चाललाय, कुठंपर्यंत जातोय, फक्त चालत राहायचं आपल्याला. नर्मदा माता की जय म्हणत फक्त चालत राहायचं. नर्मदे यार. मुरली काकांचं आगमन, त्याच्या पाठीमाग मामांचं आगमन. खूप सुंदर निसर्ग. हे बघा इकडे भात लावला ह्या. नर्मदे हर. हे असं आता जंगल लागलंय पूर्ण. नर्मदे हर. आता इथून पुढे जंगल भाग लागलाय सगळा. जंगलातून जायचं आपल्याला. चला तर मग. नर्मदे हर. हे बघा पूर्ण जंगल आहे. ही पायवाट. असा जंगल आहे पूर्ण पुढे असा. ही पायवाट आहे. चला तर मग. नर्मदे हर. हो नर्मदे हर. पाठीमागे यायला लागले. मला आश्चर्य वाटलं, एवढं छोटं झाड आणि बोर धरले का. पाठीमागची मंडळी. जंगल क्रॉस करायचं आपल्याला आता. एवढा खडा डोंगर आहे असा. हे बघा असं आहे. नर्मदे हर. हे बघा ही मंडळी अशी यायला लागली इकडं. असा खडा डोंगर आहे एकदम. किस्सा द्या. नर्मदे हर. नर्मदा माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ की जय. हर हर महादेव. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. खडा एकदम खडा जंगल. नमामि देवी नर्मदे. दिसतात मुलं. काठी पुढे ठेवा. हा ते सांगा, काठी पुढे ठेवा. शिस्तात या. मध्ये हर. मध्ये हर. एक एक मंडळी आलेत सगळे. एवढा रस्ता कसा आहे. मध्ये हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ढालगा गाव आहे. ढालगा गावातून चाललो आहे आम्ही आता. माझी काही नाही आता. बिस्किट पुढे घेतोय आम्ही. हे दुकान आहे मस्त. बघा बघा शेणामातीची घरं आहे ती मस्त सुंदर.
शाळेला चालल्यात पोरं. नर्मदे हर. मैया नाम क्या है? इधर देखो. तुम्हारा कि कौन से कक्षा में पढ़ते हो? पहली कक्षा में. नर्मदे हर. बिस्किट आणि चहा बालूट घरामध्ये त्यांचं किराणा दुकान आहे इकडे या साईडला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. खूप मोठं जंगल आहे. आता दोन्हीकडे तिकडं पण वाट गेल्या, इकडे वरती पण वाट गेल्या. कोणीकडे जायचं कळण्यात आले. जोरात आम्ही नर्मदे हर म्हणतोय. नर्मदे हर. बघा इथं थांबले जरा. इकडे जायचं का इकडे जायचं कळणार. दोन्ही साईडला रस्ता आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा जंगलातली वस्ती अशी असते. हे मामा त्याचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. कसं वाटतंय? मस्त. टिक 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 टिक. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा किती सुंदर आहे. आणि ये गोदी में सो गए हम. गोदीमध्ये झोपलेत. भैया खूप सुंदर आहे. एक पॅन्टी तिकडे. बघा किती मस्त आहे. अप्रतिम. वरच्या साईडला छत्री. आम्ही वरती आता बसले असं. नर्मदे हर. खूप सुंदर आहे. गादी पण आहे. कुणाच्या बेडवर झोपत नाही का? आज झोपलो. रामकृष्ण हरी. खरंच खूप सुंदर. खालच्या साईडला प्राणी येतात, जंगली प्राणी. त्यासाठी इथं वरती हे केलं असं बसायला. काय एक काठीला हे लावून ठेवायचं. बेल आला इथून आपण आता असं खाली उतरू. समजतो कोणतरी माणूस आहे. पाणी आहे त्याचं. माणूस आहे समज. रस्ता आहे खाली. आग लावणार. आता आपण इथं वरती गेलतो. हे बघा आग लावणार कोण? मामा बसलेत वरती अजून. नर्मदे हर. असं हे आमचं विश्रांतीचं ठिकाण होतं. आज अल्पाहार झाल्यानंतर आम्ही शनिवारी तर विश्रांती घेतली आणि मग पुढं मार्गास निघालो. नर्मदे हर. नर्मदे हर. त्यामध्ये काय नाही. लाकडावर मामांचं काही इच्छा नाही आहे खाली यायची. मारा आला ना की जण काय सुंदर. हे बघा आम्ही शुद्ध अग्नी निर्माण इथं वरती मामा जाऊन बसलेत आणि खाली बाकीची मंडळी बसलेत. आता मामा खाली यायला लागलेत. करतो ना. खूप सुंदर आहे. खाली असं हे तेवढं लाकडाचं अप्रतिम. आनंद आनंद. गोल ठेवायचं आणि त्याच्यावर रवी सारखं हे करायचं. आले मामा खाली. आपोआप लाकूड जळतं खालचं. हे असं बनवण्याचं कारण काय माहिती काय? वरचं असलं ना. ज्या जंगलामध्ये जे प्राणी असतात, हिंसक प्राणी असतात, त्यांच्यापासून जपून राहण्यासाठी हे असं केलेलं आहे. कंटिन्यू. फक्त शाळाच्या रानात पात्राची भाजी येत नाही. हे केलं. तर डोंगरात सुद्धा येते. डोंगरात सुद्धा पात्राची भाजी येते. आपण आता ही पात्राची भाजी घातलं की लगेच उद्या पडतो. चिंगी पडते. डेंगी पडते. आपण पात्राची भाजी शरीराला चांगली असते. गॅस माझ्या वडिलांना खूप आवडते. खातात तेव्हा मी पण खातो. आहे ना. नर्मदे हर. गॅस पेटवतो ना. तो कसला असतो? खडा असतो. खूप सुंदर. चारी बाजूला डोंगर आहे. बरोबर मधल्या साईडला हे अशी झोपडी बांधली. अप्रतिम. मंडळी सगळी अशी बसले खाली बघा. मुश्किल वाटतंय. 11 वाजले असतील. कालच्या एवढा नर्मदे हर.
ही पद्धत आहे महाराष्ट्रीयन. काल भैरवं भजे. अरे बघा दगड कसे आहेत. एक छोटंसं गाव लागलं मध्ये नदी लागली ती गेली पाठीमागं. खूप मोठं गाव आहे. चारी बाजूने डोंगर. आता काय काय आमची मुरली काका सगळ्यात पुढं. नर्मदे हर 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 महादेव. कामरवेल लिंबाच्या झाडावर आहे. हे खूप आयुर्वेदिक आहे. नर्मदे हर. ह्याच्या पलीकडे गोरखपूर आहे. गोरखपूरच्या जंगलातून चाललो आहे आम्ही. असा खडा डोंगर आहे बघा. दुसरा डोंगर लागला सकाळपासून. तो मग अशी एक बघितला तो एक झाला. आता यो नर्मदे हर नर्मदे हर. खूप वरती आलो आहे आम्ही डोंगरावरती. अजून सुद्धा टेक आहे. हे बघा. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हा किती सुंदर रस्ता आहे. नर्मदे हर. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नर्मदे हर जरूर लिहा. नर्मदे हर नर्मदे हर. मस्त. मध्ये हर. हा जो दंड आहे काठी भरपूर साथ देते. भरपूर म्हणजे भरपूर. आपल्यासोबत हे एक मा नर्मदा मातेनं दिलेला एक आशीर्वाद असल्यागत हा काठी. म्हणजे जिथं आपण संकल्प करतोय तिथं ह्याला दोरा बांधला जातो आणि चुनरी अशी बांधली जाते बघा. दोरा बांधला जातो असा. मा नर्मदा सदैव आपल्या पाठीशी असते. खूप रक्षण करते.
नर्मदे हर. वाघ गेला इकडे जंगलात. आता एक सुंदर असा वाघ मला दिसला होता आणि मी त्याच्या मार्गावर हळूहळू नर्मदे हर. बाबाजी बाबाजी फॉरेन से आए हैं, मिरज. विलायतच आहे. नर्मदे हर. मुरली काका काय अनुभव सांगा. तुम्हाला डोंगर चढून कसं वाटलं, अनुभव सांगा. हे डोंगर चढून खरं कष्टाचं नर्मदा व्हायला या. नर्मदे हर. आलं का? कष्टाचं कोण बी कसं बी असं ना मग हां वड्या वगैरेनं डोंगरानं याच्यानं यायचं म्हणजे कष्टाचं आहे. कष्टाच आहे तर तेवढं नर्मदा माता आपल्याला ताकद देत्या. हां तुम्ही कुठल्याही वाटेनं जावा, डोंगरातून याच्यातून कुठल्याही नर्मदा माता तुम्हाला सोबत आहे आणि ताकद देतेच देते. होय होय. आणि हे गरड काका यांची दुसरी परिक्रमा आहे, त्यांचा अनुभव सांगतील. गरड काका सांगा तुमचा अनुभव. डोंगर चढता उतरता कसं वाटते. परिक्रमासारखा आनंद दुसरा कोणताही नाही आणि कष्ट असे नाहीत. जसे कष्ट आहे तसा आनंद आहे याच्यामध्ये. खूप खूप आनंद आहे. होय. वाटत नाही एवढं डोंगर चढून आलं उतरून आलं तरी थकवा जाणवत नाही आहे. आनंदी आनंद. नर्मदे हर. नर्मदे हर. आता जंगल मार्ग सपत आलाय. काही 50-1 पावलं राहिले फक्त. आता हे बघा ते का एवढाच रस्ता जंगल मार्गाचा राहिला आहे आणि पुढे डांबरी लागले आणि पुढे गाव लागले ते बिचवा. गावाचं नाव आहे बिचवा, ग्रामपंचायत बिचवा. इथं पोचणार आणि तिथून पुढं परत 3 ते 4 किलोमीटर बोलले गोरखपूर इथंपर्यंत जायचं. असा आता जंगलचा मार्ग सपत आलाय. नर्मदे हर. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ की जय. माँ नर्मदा माता की जय. नर्मदे हर. इथं पण केला म्हणजे पुढे करण्याचा मार्ग आहे. चालू आहे आता इथंपर्यंत डांबरी आल्या इथून करण्याचा म्हणजे इथून पुढं डांबरीकरण करण्याचं नियोजन आहे. इथंपर्यंत आता डांबरी आली. पुढचं गाव बिचवा. हे बघा मंडळी, हे बघा खूप सुंदर अशी वनस्पती आहे. ह्याचा उपयोग काय आहे ते तुम्हाला थोड्या वेळानं सांगेन. खूप सुंदर वनस्पती आहे बघा. फुलं किती भारी आहेत. खूप मोठं झाड आहे असं. ते ठेवून द्यायचे खिचडी हंडी एक एक पॅकेट. मस्तपैकी बनवले. आज दुपारचं बिचवा गावामधलं जेवण. हा खिचडी हे झाले, नरम झाले एकदम मस्त. चांगलं केलं. पण आज खिचडीमध्ये काही नाही, नुसतं तांदळाची नुसती होय ना. मूग डाळ घातली. ए माझा उपवास आहे. जरा मला जरा कमी द्या. थोडी 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 घाला, त्यातले कमी करा बस. पंखा जरा लावा, जरा गार व्हायला. नाम घ्या श्रीहरीचे सहजवन होते. नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा. नये पूर्ण ब्रह्म उदर बर्म नोये. जानी जय यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. अन्नदाता सुखी भव. रामकृष्ण हरी. तर मागं मारुती मंदिरमध्ये आम्ही थांबलेलो बिचवा गाव आणि ह्या इकडच्या घरामध्ये
भिक्षा मागून जेवण बनवलं. आणि हे इकडचं घर बघा डबल मजली कसं आहे, खूप सुंदर. ह्या गाई काय बिचवा गावातल्या. नर्मदे हरमया. ह्या गावातून निघालोय आम्ही. नर्मदे हर. गुलाबी गुलाबी. हे पुढे गाव लागले. इकडं बऱ्यापैकी सगळीच घरं, 100% घरं सगळी मातीची आहेत, कौलाची, डबल मजले आहेत. हे बघा नंदी आहे, खूप सुंदर आहे. माझ्या पाठीमागं बघा, माझ्या पाठीमागं सेंटरला कसं घर आहे बघा, खूप सुंदर जुन्या पद्धतीचे वास्तू आहे त्या. हे बघा असे मोठमोठे भिंती आहेत. त्या भिंती कमीत कमी 3-3 फुटाच्या भिंती आहेत त्या. हे बघा त्याच्यामध्ये मग आतमध्ये किराणा दुकान आहे. त्याचा दरवाजा खूप मोठा आहे. नर्मदे कल टीवी पे आ जाएगा तुम्हारा यूट्यूब पे. नर्मदे हर बाबू नाम बोलो. राघव धर्मक. राघव धर्मक. राघव हमारे में भी एक राघव है. राघव धर्मक. गांव कौन सा है ये? बिचवा ग्राम पंचायत. नर्मदे हाँ चायसाठी थांबवून चहा दिलेत गरम गरम करून. अशी माणसं आहेत सगळी, बघू शकताय. नर्मदे ह्या घरातल्या काय बिचवा गाव आहे. बिचवा गावामध्ये बघा खूप सुंदर पद्धतीचे घरं आहेत. अशी छोटी छोटी घरं आहेत, डबल मारल्याचे घर आहेत मस्तपैकी जुन्या पद्धतीची. इकडं असं ते किराणा दुकान आहे पुढच्या साईडला. त्या चहासाठी आम्ही थांबलेलो, आम्हाला आग्रह करून चहा दिला या लोकांनी. सौम्या, हे सौम्या गुडिया इधर देख. नहीं ये साइड नहीं है, ये तो ऊपर का मोबाइल उधर देखो ना. अरे ऐसा नहीं. खूप सुंदर असं तळ आहे बिचवा गावामध्ये. आणि तळ्याच्या काठाला हे मंदिर आहे. रामजी का मंदिर है? हनुमान जी का मंदिर है. ये इधर नया बन रहा है, ये साइड पे ये नया बन रहा है. दुर्गा माता का मंदिर है. ये दुर्गा माँ का मंदिर है. इनका पत्थर का त्रिशूल बना हुआ है, बढ़िया सा पत्थर का त्रिशूल बना हुआ है. पुराना मंदिर है, अभी उसका नया जीर्णोद्धार हुआ है. और वो सामने जो है हनुमान जी का मंदिर है. और ये हमारे बिचवा गांव के राजद्रु के हैं पंडित. पंडित है. आप वो इधर की पूजा पाठ आप देखते हो? नहीं. अच्छा ठीक है, बहुत अच्छे से आपने ये किया. नर्मदे हर. हे असं मंदिर आहे आतमध्ये, दगडावर त्रिशूळ हे केलेलं आहे, कोरलेलं आहे, खूप सुंदर असं. तळ्याच्याच बरोबर इकडच्या साईडला उजव्या साईडला हे मंदिर आहे. आणि हे पुढच्या साईडला दिसते तुम्हाला हे मारुतीचं मंदिर आहे. आणि हे तळ आहे असं. नर्मदे हर. तळ बघा किती मोठं आहे. आणि तळ्याच्या काठी इसमें कमल लगवा दो ना. छोटे अरे कमल में तो पानी नष्ट